प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. आज पुन्हा एकदा उपवास प्रार्थनेच्या निमित्ताने परमेश्वराने 2021 या वर्षामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला सांभाळलं. आज लॉकडाऊनच्या परिस्थितीनंतर आज ही पहिलीच मंडळीची उपवास प्रार्थना आहे. तरी पण परमेश्वराने तुमची आणि माझी सर्व काळजी घेतली आणि सर्व बाबतीमध्ये तुम्हाला मला धन्य केलं. त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. आम्ही देवाचं वचन ऐकूया. आजचा विषय आहे उपवास प्रार्थना, जीवन बदलण्याची सुरुवात. प्रियानो, आज जगामध्ये अनेक ठिकाणी बदल होतो. जुन्याच्या ठिकाणी नवं काहीतरी सुरुवात होते. प्रत्येक ठिकाणी काहीतरी बदल होतो. पण धार्मिक लोकांच्या जीवनामध्ये, विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये एक बदल होणं गरजेचं आहे. आणि ती बदल उपवास आणि प्रार्थनेमुळे होणार आहे. आणि उपवास आणि प्रार्थना मनुष्याच्या जीवनात का महत्वाची आहे? का त्या उपवास प्रार्थनेद्वारे जीवन बदलण्याची सुरुवात होते. अनेक वेळा जीवन आमचं आहे त्याच अवस्थेमध्ये, आहे त्याच विश्वासामध्ये, आहे त्याच समर्पणामध्ये किंवा आहे त्याच घटनांमध्ये आमचं जीवन आम्ही व्यतीत करतो. पण ज्यावेळेस आमच्या शरीराला, आमच्या व्यक्तिगत जीवनाला उपवास प्रार्थनेची सवय ज्यावेळेस लागते ना, त्यावेळेस मनुष्याचं जीवन नव्याकडं समर्पित होतं, बदलतं आमचं जीवन. ज्यावेळेस जीवन बदलतं ना, एक मोठी क्रांती, एक मोठी संजीवन, एक मोठी जागृती मनुष्याच्या जीवनामध्ये सुरुवात होते. लक्षात ठेवा, उपवास प्रार्थना करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आज अनेक लोक उपवास प्रार्थनेकडे दुर्लक्ष करतात. अनेक लोक. आणि सत्याविषयीचा जो त्यांचा पाया आहे ना, या सत्याविषयीच्या पायाविषयी ते त्याविषयी व्यर्थ बडबड ते करतात, व्यर्थ वादविवाद ते करतात. उपवास प्रार्थना आपल्या आयुष्यात येणारे अनेक वादळ जे आहेत, संकट जे आहेत, आजार जे आहेत, समस्या ज्या आहेत ना, हे शांत करण्यासाठी सर्वात सामर्थ्यशाली आणि सर्वात उपयोगी पडणारं शस्त्र आहे उपवास आणि प्रार्थना. आणि अशा उपवास प्रार्थनेच्या जीवनात तुम्ही राहत असताना परीक्षा संकटातून सहाय्यक मिळण्यास आम्हाला मदत होते. म्हणून उपवास प्रार्थना मनुष्याच्या जीवनात किती महत्वाची आहे. वाचा देवाचं वचन, स्तोत्र संहिता 69वा अध्याय, स्तोत्र संहिता 69वा अध्याय आणि वचन नंबर 10 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? हा, स्तोत्र संहिता 69 वचन 10. मी उपवास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले. तेच माझ्या निंदेस, तेच माझ्या अपमानास, तेच माझ्या अप्रतिष्ठाचं कारण झालं. स्तोत्रकर्ता या ठिकाणी उपवासाविषयी बोलत आहे. ज्या वेळेस त्याच्यावरती संकट आले, ज्यावेळेस त्याच्यावरती क्लेश आले, ज्यावेळेस राष्ट्रावरती संकट आले, मंडळीवरती संकट आले, कुटुंबावरती संकट आलं, स्वतःवरती संकट आलं, त्यावेळेस तो असा म्हणतो, मी उपवास केला आणि हे उपवासाचं जीवन माझ्यासाठी काय झालं? निंदेचं कारण झालं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसण्यासाठी स्वतःला तयार करता, ज्यावेळेस स्वतःला बदलण्याची सुरुवात तुम्ही करता, ज्यावेळेस स्वतःमध्ये परमेश्वराने काम करावं म्हणून ज्यावेळेस तुम्ही स्वतःला अर्पण त्यावेळेस करता, त्यावेळेस तुमची ही जी आत्मिक अवस्था आहे ना, ही आत्मिक अवस्था तुमच्यासाठी एक निंदेचं, एक छळाचं, एक अपमानाचं कारण जगासाठी ती बनते. प्रिया, जगाला हसायला मिळतं,
जगाला नावं ठेवायला मिळतं, जगाला तिरस्कार करायला मिळतो, पण तुम्हाला जीवन बदलण्यासाठी मिळतं. लक्षात ठेवा. जगासाठी काय अवस्था होईल हे महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बदलण्यासाठी बसलेलो आहे, उत्तर मिळवण्यासाठी बसलेलो आहे. प्रभूने काम करण्यासाठी मला बोलवलेलं आहे आणि माझ्या उपवास प्रार्थनेमुळं मला बदलण्याची संधी परमेश्वर करत आहे. माझ्या जुन्या जीवनाच्या ठिकाणी नवं जीवन येत आहे. माझ्या जुन्या स्वभावाच्या ठिकाणी नवा अध्याय एक परमेश्वर तयार करत आहे. अद्भुत रीत्याने तुम्ही 8, 9 आणि 10 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी तो अतिशय स्पष्टपणे म्हणतो, मी आपल्या भावास नवखा माझ्या सहोदरास परकास झालो आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी माझ्या जुन्या जीवनामध्ये होतो, ज्यावेळेस मी माझ्या जुन्या आचरणामध्ये होतो, त्यावेळेस मी माझ्या भावांना परका असा होतो, कारण त्यांच्यातही जुनं जीवन होतं, माझ्यातही जुनं जीवन होतं. आमच्यामध्ये सलोखा नव्हता, आमच्यामध्ये प्रेम नव्हतं, आमच्यामध्ये क्षमा नव्हती, आमच्यामध्ये देवाचं वचन नव्हतं. तर आमच्यामध्ये जुन्या जीवनाची कटुत्व आमच्या जीवनामध्ये होती. त्यावेळेस मी माझ्या लोकांसाठी काय होतो, परका असा होतो. म्हणजे देवाचं वचन माझ्यामध्ये आलं, देवाचा अभिषेक माझ्यामध्ये आला, जेव्हा देवाचं नवीनीकरण माझ्यामध्ये आलं, त्यावेळेस माझ्यामध्ये देवाच्या मंदिराचा आवेश निर्माण झाला. वचन 9 मध्ये म्हणतो, कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. पहा, लक्षात ठेवा, माझ्यामध्ये कुठल्या गोष्टीची ओढ निर्माण झाली, माझ्यामध्ये कुठल्या गोष्टीची भूक निर्माण झाली. मला परमेश्वराच्या मंदिरात, मला परमेश्वराच्या वचनामध्ये, मला परमेश्वराच्या तेजामध्ये, मला परमेश्वराच्या महिमामध्ये, मला परमेश्वराच्या प्रकाशामध्ये, मला परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये, मला परमेश्वराच्या वाणीमध्ये, मला परमेश्वराच्या समोर बसण्यासाठी देवाच्या मंदिराचा ध्यास माझ्या जीवनामध्ये निर्माण झाला. पण त्या अगोदर वचन माणसाच्या जीवनामध्ये येणं फार महत्वाचं आहे. वचनाचा आवेश निर्माण होणं फार महत्वाचं आहे. वचनाची भूक निर्माण होणं फार महत्वाचं आहे. त्यावेळेस माझ्या जीवनामध्ये बदल होईल. माझी उपवास प्रार्थना माझ्यासाठी एक बदलण्याची आशा निर्माण करेल. माझी उपवास प्रार्थना मला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन चलेल, कारण माझं जीवन बदलणं हे माझ्या हातात जितकं आहे तितकं परमेश्वराच्या वचनात पण आहे. मी जर संकल्प केला, मी जर निश्चय जर केला, तर माझं जीवन बदलू शकतं. मी जर तयारी जर केली, नाही मला आज बदलायचं आहे, मला आज देवाशी बोलायचं आहे, मला आज देवाला ऐकायचं आहे, मला देवाला पाहायचं आहे, मी जर संकल्प जर केला तर देव करू शकतो. जसं एक रक्तस्राव स्त्रीने संकल्प केला, मी जाऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवल, त्यावेळेस ती बरी झाली. तिने संकल्प केला म्हणून ती बरी झाली. आज तुम्ही जर तयारी केली तर आज तुमचं जीवन बदलन. लक्षात ठेवा, शैतानाला आपल्या घरातून, जीवनातून घालवण्याचं सर्वात मोठं हत्यार उपवास प्रार्थना आहे. अंधाराच्या ठिकाणी प्रकाश होतो उपवास प्रार्थनेमुळं. अशक्य गोष्टी शक्य तेव्हाच होता ज्यावेळेस उपवास प्रार्थनेमध्ये कुटुंब आणि मंडळी एक चित्ताने, एक मनाने प्रभूच्या समोर बसते. त्यावेळेस अशक्य गोष्टी शक्य होतात. प्रभूला काम करण्याची संधी ज्यावेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थनेमध्ये देता, त्यावेळेस अद्भुत कृत्य झाल्याची साक्ष अनेक लोकांच्या जीवनामध्ये आहे. पण या ठिकाणी स्तोत्र करता म्हणतो, मी उपवास केला आणि ते माझ्या निंदेस कारण झालं. अनेक वेळा ज्यावेळेस तुम्ही बदलण्यासाठी स्वतःला समर्पित करता, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये तुमच्यासाठी अनेक अडखळणाचे आत्मे उभे राहतात. त्या अडखळणाचे आत्मे असू द्या, तुमच्यासाठी परमेश्वराचा आत्मा सहाय्यक आहे, कारण तुम्ही बदलणार आहात. तुमचं जीवन बदलावं म्हणून उपवास प्रार्थना आहे. तुमचा स्वभाव बदलावा म्हणून उपवास प्रार्थना आहे. तुमच्यातील जुनं देवाने काढून टाकावं, नवं तुमच्या जीवनामध्ये यावं, ही उपवास प्रार्थना आहे.
पण प्रियानो लक्षात ठेवा, जर आपण आठवड्यातून एक दिवस जरी उपवास प्रार्थना करत नाहीत, कुटुंब मिळून, व्यक्तिगत करत असाल, कुटुंब मिळून आठवड्यातून एक दिवस जरी आमच्या अख्ख्या कुटुंबाची उपवास प्रार्थना नाही, तर आमच्या जीवनामध्ये काय होतं? आमच्या जीवनामध्ये प्रियानो लक्षात ठेवा, जर उपवास प्रार्थना केली नाही तर आमच्या जीवनामध्ये हट्टीपणा तयार होतो. ज्यांच्या जीवनात उपवास प्रार्थना नाही त्यांच्या जीवनामध्ये जगिकपणा तयार होतो. देवाकडे आकर्षित होण्याऐवजी तो जगाकडे आकर्षित होतो, कारण जगिकपणा त्याच्यामध्ये तयार होतो. तिसरी गोष्ट होते की ज्याच्या जीवनामध्ये उपवास प्रार्थना नाही त्याच्या जीवनात वाईट सवयीच्या गोष्टी तयार होतात. वाईट सवयी, वाईट आचरण त्याच्यामध्ये, वाईट विचार त्याच्यामध्ये तयार होतात. ज्याच्या जीवनात आठवड्यातून एक दिवस सुद्धा उपवास प्रार्थना नाही त्याच्या जीवनात खादाडपणाचा आत्मा तयार होतो. ज्याच्याकडे उपवास प्रार्थना नाही त्याच्यामध्ये स्वार्थीपणा तयार होतो. ज्याच्याकडे उपवास प्रार्थना नाही असे अनेक नाशाचे दुर्गुण त्याच्यामध्ये तयार होतात. आणि ज्यावेळेस ते दुर्गुण तयार होतात त्यावेळेस त्या व्यक्तीचा संपूर्णपणे ते ताबा घेतात आणि आपल्या जीवनाची आत्मिक वाढ ते खुंटवतात. किती गुण आहेत हे? हट्टीपणा, जगिकपणा, वाईट सवयी, खादाडपणा, स्वार्थीपणा, अशा अनेक गुणाने ज्यावेळेस एक विश्वासणारा या बंधनामध्ये फसला जातो त्यावेळेस त्या विश्वासणाऱ्याची आत्मिक वाढ या काटेरी रूपी या झुडपांनी आत्मिक वाढ खुंटवली जाते. म्हणून या दुर्गुण निघून जाण्यासाठी आमच्या जीवनात उपवास प्रार्थना कुटुंबाची फार महत्त्वाची आहे. मंडळीची जेवढी महत्त्वाची आहे, व्यक्तिगत जीवनाची जेवढी महत्त्वाची आहे, तेवढी कुटुंबाची सुद्धा फार महत्त्वाची आहे. म्हणून तो एक परोशी येशूजवळ प्रार्थना करताना म्हणतो, प्रभूजी मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. आम्ही किती वेळा करतो? मंडळी किती वेळा करते? कुटुंब किती वेळा करतं? व्यक्तिगत जीवन किती वेळा उपवास करतं? काही दुर्गुण निघून जावे म्हणून आम्ही उपवास करावेत का? हे वाईट गोष्टी निघून जावे म्हणून आम्ही उपवास करावे का? आमच्यामध्ये देव असावं म्हणून आम्ही उपवास करावे. लक्षात ठेवा, जर आम्ही उपवास प्रार्थना करत आहोत तर आमच्यामध्ये काय काय नवीन गोष्टी तयार होतात. पहिली गोष्ट, आम्ही स्वतःला दीन करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस मनुष्याच्या जीवनामध्ये उपवास प्रार्थना येते ना, मग मनुष्याचं जीवन परमेश्वराच्या समोर नम्र होण्यास सुरुवात होते. गर्वाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्या प्रार्थनेला उपवासाचा पाठिंबा असला पाहिजे. नको त्या स्वभावाला, नको त्या आत्म्याला, नको त्या दुर्गुणाला मी माझ्यामध्ये स्थान देऊन माझ्यातील दैवाचा स्वभाव, माझ्यातील दैवाचे गुण, माझ्यातील दैवाचा आवेश हे नको त्या दुर्गुणामुळं नाश होतील आणि माझ्या जीवनामध्ये नाशाचा आत्मा उठून मी प्रभूच्या सानिध्यापासून लांब जाईल. पण देवाची इच्छा आहे, तुम्ही गर्वाच्या आत्म्याला दूर करण्यासाठी तुमच्यामध्ये उपवासाच्या टायमाला, प्रार्थनेच्या टायमाला एकमेकाची साथ असणं फार महत्त्वाचं आहे. स्तोत्रकर्ता या वचनामध्ये काय म्हणतो? स्तोत्रसंहिता 35वा अध्याय, स्तोत्रसंहिता 35वा अध्याय आणि वचन नंबर 13 मध्ये, मी तर त्यांच्या आजारात गोंदकाठ नेसत असे. मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे. माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. या ठिकाणी स्तोत्र करता स्वतःला नम्र तो करत आहे. आणि या ठिकाणी मला सांगू द्या की याचा अर्थ असा नाही की जे लोक उपवास करतात ते सर्वच लोक नम्र असतात, असं पण होत नाही.
म्हणून तो असं म्हणतो वचन 13 मध्ये की ते आजारी असता मी गोंताट नेसत असे, मी उपवास करून माझ्या जीवाला क्लेश देत असे आणि माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. याचा अर्थ आम्ही उपवास करतो म्हणून आम्ही खूप नम्र आहोत असे नाहीये. याचा दुसरा भाग जर देवाच्या वचनातून पाहिला तर आमच्या जीवनात एक शिस्तबद्ध आचरण जर नसेल, देवाच्या वचनाप्रमाणे शिस्तबद्ध जर आचरण आमच्यामध्ये नसेल तर नक्कीच गर्विष्ठपणा आपल्या अंतःकरणावरती, आपल्या स्वभावावरती ताबा मिळवणार आणि आम्ही कधीच प्रभूसमोर नम्र होणार नाही. दीन होण्यासाठी प्रार्थना आहे. उपवास कशासाठी असतात? प्रभूसमोर नम्र होण्यासाठी, प्रभूसमोर आपलं जीवन बदलण्यासाठी. ही उपवास प्रार्थना जीवन बदलणारी उपवास प्रार्थना असते. तुम्ही 1 दिवस उपवास ठेवा, 3 दिवस ठेवा, 7 दिवस ठेवा, 21 दिवस ठेवा, 10 दिवस ठेवा. जितका वेळ प्रभू बरोबर तुम्हाला बोलायचं आहे, जितका वेळ प्रभू बरोबर तुम्हाला राहायचं आहे, तितका वेळ तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नम्रतेच्या आत्म्याने भरावं आणि तुमच्यातील गर्विष्ठपणा देवाला दूर करण्यासाठी प्रभू जवळ आपलं जीवन व्यतीत करण्याचा संकल्प करा. कारण जीवन बदलणं ही सध्याच्या काळातील गरज आहे. एज्रा संदेष्टाने प्रार्थना केली. जर देवाच्या वचनात तुम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हणतं, एज्राचं पुस्तक 8वा अध्याय वाचा बरं, देवाचं वचन. एज्राचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन नंबर 21 मध्ये मग देवाचं वचन काय म्हणतं? मग मी अहोवा नदी तीरी देवाचा सेवक एज्रा परमेश्वराच्या समोर बसून एक संकल्प तो करत आहे. आणि संकल्प त्याच्यासाठी तो करत नाहीये, तो त्याच्या मुलाबाळासाठी करत आहे, त्याच्या धन संपत्तीसाठी करत आहे. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या मार्गाविषयी तो देवाजवळ प्रार्थना करत आहे. तो अशा ठिकाणी उपवास प्रार्थनेला बसला ज्या ठिकाणी स्वर्गदूतांच्या उपस्थितीने देव त्याला बोलत आहे. मग मी अहोवा नदी तीरी, अहवा नावाच्या नदी तीरी उपवास करण्याचे जाहीर केले. कुठं जाहीर केलं त्याने? स्वतःच्या जीवनामध्ये तो सेपरेशन झाला, वेगळा झाला, थोड्याशा जबाबदारीपासून तो वेगळा झाला आणि व्यक्तिगत देवाच्या समोर तो बसण्यासाठी अहवा नदीचं ठिकाण त्याने निवडलं. आणि ठिकाण निवडत असताना त्याला त्या ठिकाणी कोणी डिस्टर्ब करू नये, त्या ठिकाणी त्याला कोणी अडखळण करू नये, त्या ठिकाणी त्याला कोणी व्यत्यय आणू नये, अशा ठिकाणी त्याने उपवास आणि प्रार्थना करायचं ठरवलं. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही उपवास करताल ना त्यावेळेस थोडंसं सेपरेशन राहण्याचा प्रयत्न करा. कारण जगाला उपवास प्रार्थनेत तुमच्या बरोबर बोलायचं नाहीये. नातेवाईकाला तुमच्या उपवासाच्या टायमाला तुमच्याशी बोलायचं नाहीये, परमेश्वराला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि तुमचं सेपरेशन, तुमचं वेगळंपण तुमच्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये जाणवलं पाहिजे. 3 गोष्टीसाठी तो देवाजवळ प्रार्थना करत आहे. वचन 21 मध्ये त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावं. पहिली गोष्ट, तो नम्र होण्यासाठी सेपरेशन झाला, वेगळा तो झाला नम्र होण्यासाठी. पहिलीच गोष्ट आम्ही ऐकत आहोत की ह्या उपवास प्रार्थनेमध्ये आम्हाला काय काय प्राप्त होतं. जर उपवास प्रार्थना जीवन बदलणारी आहे ना, तर आमच्या जीवनातील कठीणपणा, आमच्या जीवनातील हट्टीपणा, आमच्या जीवनातील नको ते असणारे दुर्गुण फक्त उपवास आणि प्रार्थनेनेच दूर होतात बरं का. सेपरेशन पाहिजे थोडंसं. एज्रा प्रार्थना करतो आणि त्याच्या प्रार्थनेचा उद्देश त्याने देवाजवळ बोलून दाखवला. देवा, मला नम्र होणं गरजेचं आहे.
कारण मी अशा प्रवासासाठी निघालो आहे, अशा मार्गामध्ये मी निघालो आहे, अशा सेवेसाठी मी निघालो आहे, अशा विश्वासासाठी मी निघालो आहे, अशा कामासाठी मी निघालो आहे की ज्या कामामध्ये, ज्या मार्गामध्ये, ज्या सेवेसाठी, ज्या प्रत्येक गोष्टीसाठी मी निघालो आहे प्रभू, त्या ठिकाणी माझ्या मार्गामध्ये अडखळणं आहेत, माझ्या मार्गात अडखळणं आहेत आणि ते अडखळणं निघून जावे म्हणून मी तुझ्या समोर नम्र होत आहे. किती चांगला हेतू आहे त्याचा. माझ्या मार्गामध्ये अनेक काटे कुसळे आहेत प्रभू, ते काढावे म्हणून अशी प्रार्थना करत नाही. मी नम्र झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक माझ्या मार्गातून नष्ट होतील. आम्ही नम्र व्हावं यासाठी तो उपवासाचं जाहीरनामा करतो. आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळासाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. पहा, नम्र होऊन मागा. देवा, मला जीवन बदलायचं आहे प्रभू, मला माझं स्वभाव बदलायचा आहे प्रभू, मला माझं जुनं जीवन सोडायचं आहे. पण हे फक्त व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये होणार नाहीये, व्यक्तिगत विश्वासामध्ये होणार नाहीये, व्यक्तिगत वचनामध्ये होणार नाहीये. माझ्या जीवनामध्ये मला उपवास आणि प्रार्थनेची नितांत गरज आहे. कारण मी नम्र जर झालो तर मला बाकीच्या साऱ्या गोष्टीसाठी प्रार्थना करता येईल. मी नम्र झालो पाहिजे, मी हंबलनेस झालो पाहिजे, कारण मला पुढच्या गोष्टीसाठी उपवास करता आला पाहिजे, दुसऱ्या गोष्टीसाठी मला प्रभूजवळ रडता आलं पाहिजे. कारण माझाच जीवनात बदल नाही, मी दुसऱ्या गोष्टी मिळवू शकत नाही. दीन होण्यासाठी त्याने संकल्प केला, प्रभू मला बदलायचं आहे. आतापर्यंत मी जगासाठी जगलो, आतापर्यंत मी स्वतःसाठी जगलो, आतापर्यंत मी अनेक गोष्टीसाठी जगलो. प्रभू, आता मला नम्र व्हायचं आहे. कारण माझा पुढचा मार्ग मी पाहतो प्रभू, अतिशय खडतर मार्ग आहे, अतिशय परीक्षाचा मार्ग आहे, अतिशय छळाचा मार्ग आहे, अतिशय निंदेचा मार्ग आहे, अतिशय कष्टाचा मार्ग आहे. पण प्रभू, मी तुझा सेवक या नात्याने, विश्वासू लेकरू या नात्याने आता संकल्प करत आहे प्रभू, मला नम्र व्हायचं आहे. जे अंतःकरणाचे दीन ते धन्य. बायबल नम्र होणाऱ्या लोकांना धन्य असं म्हटलंय. ते परमेश्वराला पाहतील, ते परमेश्वराला ऐकतील, ते परमेश्वराबरोबर चालतील. संकल्प फक्त उपवास प्रार्थनेपुरता ठेवू नका. संकल्प फक्त प्रार्थनेपुरता ठेवू नका. संकल्प मरेपर्यंत करा, कारण तुमच्या संकल्पानुसार परमेश्वर आधार देणारा परमेश्वर आहे. तुम्हाला आधार हवा आहे, तुम्हाला सहाय्य हवं आहे, तुम्हाला उत्तर हवं आहे, तुम्हाला परमेश्वर पाहायचं आहे, तुम्हाला परमेश्वराचे पराक्रम पाहायचे. तुमचा संकल्प फक्त उपवास प्रार्थनेपुरता किंवा रोजच्या प्रार्थनेपुरता मर्यादित नसू द्या, तो जीवनभरासाठी असू द्या. कारण देवाला तुमच्यामध्ये राहायचं आहे आणि परमेश्वर त्याच लोकांमध्ये राहतो जे संकल्पाला जागृतीच्या आत्म्याने धरून प्रभू समोर जीवन जगतात. त्या लोकांबरोबर कराराचं जीवन आहे. प्रभू, माझ्यासाठी, माझ्या मुलाबाळासाठी, माझ्या धनसंपत्तीसाठी बिन धोक्याचा मार्ग तयार व्हावा आणि आम्ही व्हावं यासाठी मी उपवास करत आहे. एज्रा अतिशय आपल्या कठीण काळामध्ये जीवन जगत असताना देवाकडे प्रार्थना करतो, देवा, मी उपवास यासाठी केला, मला आता नम्र व्हायचं आहे. मला तुझे पराक्रम पाहायचे, मला तुझे अद्भुत कृत्य पाहायचंय की परमेश्वर माझ्या कुटुंबाचा कसा उपयोग करत आहे, परमेश्वर माझ्या धनाचा कसा सांभाळ करत आहे, परमेश्वर माझ्या लेकरांचा कसा सांभाळ करत आहे, परमेश्वर माझ्या मार्गाची कशी काळजी करत आहे, हे मला उपवासामध्ये बसल्यानंतर कळतं.
परमेश्वर कसा अद्भुत काम करतो हे उपवासामध्ये गेल्यावर कळतं. परमेश्वर कसा उतरून येतो आणि परमेश्वर कसा मित्रासारखा हितगुज करतो हे उपवासामध्ये गेल्यानंतर मला कळतं. परमेश्वर कसा सोडवतो हे मला परमेश्वरासमोर बसल्यानंतर कळतं. पण आजकालचे लोक उपवासात प्रार्थनेकडे दुर्लक्ष केलंय. बहाणे, बीपी आहे, शुगर आहे, निघत नाही, त्रास होतो, प्रवासात आहे, काम करावं लागतं. बायबल हे बोलतं देव अशक्तपणात आहे, हातभार लावणारा परमेश्वर आहे. आपल्यातील सवय जर विझली असेल, आपल्यातील जर उपवास प्रार्थनेची चांगली संगती जर विझली असेल, आजच संकल्प करा, प्रभू हे 2 महिने अजून माझ्याजवळ आहेत. हां, हे 2 महिने अजून माझ्याजवळ आहेत. एक कॅलेंडर संपण्याच्या अगोदर या वर्षभराची अपूर्णता जी तुमच्यामध्ये निर्माण झाली, मंडळीमध्ये निर्माण झाली, हे वर्षभर शैतानाच्या द्वारे, आजाराच्या द्वारे, मनुष्याच्या द्वारे जे अडखळणं या वर्षामध्ये आली, ती अपूर्णता अजून 60 दिवस तुमच्याकडे आहेत. ही अपूर्णता 60 दिवसात भरून काढा, म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी कल्याणदायक जाईल. हे 60 दिवस तुमच्यासाठी कल्याणदायक तेव्हा जातील ज्यावेळेस तुम्ही एजरासारखा संकल्प करता. शरीराकडे नका पाहू, त्रासाकडे नका पाहू. परमेश्वर पौलाला जर काट्याच्या त्रासामध्ये असताना जर कृपा पुरवतो, आम्ही तर फक्त बीपी मध्ये आहोत, आम्ही शुगरमध्ये आहोत. देव परिस्थिती सांभाळेल ना. तुम्ही देवासाठी आहात ना, देव तुमच्यासाठी आहे. तुम्ही देवासाठी आहात ना, देव तुमच्यासाठी तेव्हाच राहील ज्यावेळेस तुम्ही देवासाठी असताल. म्हणून उपवास प्रार्थना ही जीवन बदलणारी सुरुवात आहे. दुसरी गोष्ट, ही उपवास प्रार्थना अद्भुत सुटकेसाठी आहे. अद्भुत सुटका. तुमच्या जीवनामध्ये सुटका पाहिजे कुठल्या तरी गोष्टीपासून. अशा अनेक कडूपणाच्या आणि अशा अनेक पापाच्या, अनेक अशा अविचाराच्या बंधनामध्ये तुम्ही बांधलेले आहात ना. शैतानाने तुम्हाला अशा ठिकाणी बांधून ठेवलं की तुम्ही प्रार्थना करू शकता, पण तुम्ही देवाच्या पराक्रमी गौरवासाठी उभं राहू शकत नाही. अशा बंधनामध्ये त्याने बांधलंय. बायबल हे बोलतं प्रियानो, अहश्वरोष राजाची आज्ञा व ठराव त्याने केला की त्याच्या राज्यभर विखरलेल्या, पसरलेल्या यहुद्यांचा त्याने ठरलेल्या दिवशी समूळ नाश करावा. पण शास्त्र हे बोलतं मेदी आणि फारसी नियमाप्रमाणे राजाची आज्ञा सुद्धा पालटता येत नव्हती. ज्याने आज्ञा केली, ज्याने हुकूम केला, तो राजा सुद्धा आपल्या नियमामध्ये बदल करू शकत नव्हता. पण बायबल सांगतं एस्तेर राणी जिंकली. कारण तिच्याबरोबर तिचे सहकर्मी उपवासामध्ये होते. अद्भुत सुटका पाहिजे ना, एकट्याच्या उपवासाने नाही. एस्तेरच्या एकट्याच्या उपवासाने काही नाही झालं. तिच्याबरोबर तिचे सहकर्मी, तिचे ओळखीचे लोक, तिला जाणणारे लोक तिच्याबरोबर खंबीरपणे साथ देणारे उभे होते. म्हणून मी मागच्या वेळेस ऑनलाईन प्रार्थनेमध्ये सुद्धा तुम्हाला हेच शिकवलं की काय तुमच्या कुटुंबामधून तुम्हाला प्रार्थनेचा आधार आहे का? असे आधार तयार करा, असे सपोर्टर तयार करा, किंवा असे साथ देणारे तयार करा. जगाने जरी सोडलं ना तरी तुमच्या कुटुंबातून परमेश्वराचा आधार निर्माण होईल अशी संगती कुटुंबातून तयार करा. तेव्हा
शास्त्र बोलतं ह्या घराला तारण प्राप्त झालंय. हा शब्द जर ऐकायचा असेल ना, आजच या घराला तारण प्राप्त झालं. कारण शास्त्र असं बोलतं जक्कयाच्या घराण्यामध्ये जक्कयाने परमेश्वराची साथ दिली. अनेक लोक असतील जक्कयाच्या घराण्यामध्ये, पण ज्यावेळेस त्यांनी येशूला पाहिलं जीवन बदललं. येशूला पाहिल्यानंतर जीवन बदललं. आम्ही तर स्वीकारले तरी आमचं जीवन बदलत नाहीये. त्याने उंबराच्या झाडावरती बसून येशूला नुसतं पाहिलं आणि कबुलीचा बाप त्याने दिला. मी ज्यांचं घेतलं असेल त्यांना 4 पट वापस करतो. बदलला. ज्यावेळेस एक कुटुंबातून सपोर्टर तयार होतो ना, आधार तयार होतो ना, म्हणून तर शास्त्रामध्ये असं म्हटलं एकापेक्षा 2 बरे. एकापेक्षा 2 बरे. एक जण पडला तर एक जण हात देईल. एक जर कमजोर झाला तर एक जण त्याला खंबीरपणे प्रभूमध्ये वाढवण. म्हणून सपोर्टर ही आधार परमेश्वर असं म्हणतो तुझ्या कुटुंबातून तुला तयार करायचा आहे. आणि तीच अवस्था एस्थेरच्या जीवनामध्ये पाहायला भेटतं. अख्खे यहुदी लोक त्यावेळेस अहश्वेरोष राजाने आज्ञा केली यांना मारून टाका. त्यावेळेस बायबल सांगतं एस्थेर राणी फार चिंताग्रस्त झाली, कारण तिला आपल्या लोकांना वाचवायचं होतं. कारण ती अशा पदावरती होती, अशा सन्मानाच्या पदावरती होती, अशा अधिकारावरती ती होती. ती शब्द बोलली असती तरी झालं असतं, पण तिने तिच्या पदाचा, तिने तिच्या अधिकाराचा, तिने तिच्या सन्मानाचा, तिने तिच्या गोष्टीचा उपयोग जगासाठी नाही केला. तिच्यामध्ये असणाऱ्या देवाच्या सामर्थ्याचा, देवाच्या उपवासाचा उपयोग तिने मंडळीकडे मागितला. तुम्ही माझ्यासाठी 3 दिवस आणि 3 रात्र उपवास करा, मग मी राजाकडे आत जाईन. मेले तरी चालन, पण मी माझ्या लोकांना वाचवीन. अद्भुत सुटका. तुम्ही एस्थेरचं पुस्तक 4था अध्याय वाचा बरं. एस्थेरचं पुस्तक 4था अध्याय आणि वचन 16 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? जा शूशन या ठिकाणची सर्व यहुदी जमवा माझ्याकरिता उपवास करा. 3 दिवस व 3 रात्र अन्न सेवन करायचं नाहीये. मीही आपल्या दासीसह तसाच उपवास करीन. असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आज राजाकडे जाईन. मग मी मेले तर मेले. पहा, या ठिकाणी अनेक एका मोठ्या पदावरती राजाची पत्नी राणी म्हणून ज्यावेळेस ती जीवन जगत होती, त्यावेळेस तिला कोणीतरी म्हटलं हे एस्थेर, तुला हे पद, तुला हा अधिकार, तुला हा सन्मान कशासाठी मिळाला? आज जगात तुम्ही जीवन जगत आहात ना, हे आशीर्वाद, हा आनंद, ही शांती, हे वैभव, ही तृप्ती देवाने कशासाठी दिली? तुम्ही त्याचा उपयोग देवाच्या लोकांसाठी करावा. कशासाठी देवाने तुम्हाला धुळीतून उचललं? ह्याच गोष्टीसाठी, कारण त्या गोष्टीचा उपयोग तुम्ही देवासाठी करावा. मला एक अतिशय आनंद होतो की एज्रा राजासमोर जगाचं सहाय्य मागण्यासाठी तो लाजला. शास्त्र बोलतो लाजला तो. कारण ज्यावेळेस तो राजाच्या दरबारामध्ये गेला आणि म्हटला इस्रायलाचा देव परमेश्वर याचे गौरव करून त्याने पृथ्वीवरती केलेल्या अद्भुत कृत्याचं वर्णन करून सांगितलं की देव मला सहाय्य पुरवणार आहे, म्हणून तुमचे घोडेस्वार आणि तुमच्या सैन्याची तुकडी पण मला गरज नाहीये राजा, माझा देव मला सहाय्य पुरवण्यास सक्षम आहे. पहा, वाचा बरं एज्राचं पुस्तक 8वा अध्याय वचन 22-23. एज्राचं पुस्तक 8वा अध्याय वचन 22 आणि 23. वाटेने शत्रूपासून आमचा बचाव व्हावा. पहा, जीवनाच्या रस्त्यात तुमचा बचाव व्हावा यासाठी राजापाशी
राजापाशी, देवापाशी शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घ्यावे यासाठी मला लाज वाटली. ओह, काय वाटली एजऱ्याला? काय वाटली? लाज वाटली. कारण मी एजरा कोणाचा व्यक्ती आहे? मी परमेश्वराचा दास आहे. आणि परमेश्वराचा दास असून मी जगाकडे सहाय्य मागावं, मी जगाच्या व्यक्तीला मदत मागावी. माझा देव ते सेनाधीश परमेश्वर आहे, आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करता देव. जे त्याचा धावा करतात त्यांना उत्तमातलं उत्तम दिल्या वाचून परमेश्वर राहत नाही. हे वचन एजऱ्या संदेशाला माहित होतं. माझा देव, मला लोकांच्या मदतीची गरज नाहीये, मला लोकांच्या मध्यस्थीची गरज नाहीये. माझा देव जर यहोवा निस्सी आहे, माझा देव जर यहोवा परमेश्वर जर आहे, जर तो पुरवठा जर करतो, मग मी जगासमोर का हात पसरावी? माझा देव युद्ध करणारा देव आहे. माझा देव जर पुरवठा करणारा देव आहे, तर मग मी जगासमोर का हात पसरावी? आणि तो राजाच्या दरबारात जाऊन हेच सांगत आहे की ज्या परमेश्वराने इस्रायल लोकांना फारोच्या तावडीतून सोडवलं, तोच देव मलाही सोडवणारा परमेश्वर आहे. राजे, मला तुमच्या सैन्याची, मला तुमच्या तुकडीची, मला तुमच्या घोडेस्वाराची गरज नाही. माझा देव माझ्यासाठी लढन. ज्यावेळेस त्याने परिस्थिती पाहिली, माझ्यासाठी लढणारे मंडळीतून कोणी नाही आहेत, माझ्यासाठी लढणारे घरातून कोणी नाही आहेत, माझ्यासाठी लढणारे देशातून कोणी नाही आहेत, माझ्यासाठी लढणारे माझे मित्र, माझ्या मैत्रिणी, माझे नातेवाईक, माझा समाज, माझी मंडळी लढण्यासाठी माझ्याबरोबर उपस्थित नाही आहे. त्यावेळेस लक्षात ठेवा, ज्यांनी त्याच्याकडे पाहिलं ते प्रकाश पावले, कारण पुरवठा करणारा देव त्यांच्या बाजूने उभा आहे. लाजला, इजरा लाजला. कशासाठी लाजला? जर एवढा देव पुरवठा करणारा आहे, तर मी जगाची मदत का मागावी? ज्यांच्याकडे सोडवण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांच्याकडे वाचवण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांच्याकडे बरं करण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांच्याकडे अश्रू पुसण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांच्याकडे जखमा पुसण्याचं, जखमा बरं करण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांच्याकडं आमच्यासाठी प्राण वाचवण्याचं सामर्थ्य नाही, ज्यांच्याकडं आमच्यासाठी अश्रूपूर्ण नेत्राने आम्हाला सोडवण्याचं सामर्थ्य नाही, अशा जगाकडे मी का हात पसरावे? म्हणून तो इस्रायलचा देव परमेश्वर राजाच्या दरबारात, राजासमोर आणि मंत्र्यासमोर तो काय करतो? इस्रायलाच्या देवाचं वर्णन मोठ्या सामर्थ्याने तो करत आहे. हा, लाजला. कारण आम्ही राजास असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवास शरण आलेल्या सर्वांवरती त्याचा वरद हस्त असतो. पण जे त्याचा त्याग करतात त्यावर त्याचे बल व क्रोध प्रकट होतात. लक्षात ठेवा, एजऱ्याने मानवावरती भिस्त ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण गेलं, हे त्याने निवडलं. म्हणून बायबल सांगतं परमेश्वराने त्याला सहाय्य केलं. उपवास प्रार्थना जीवन बदलण्याची सुरुवात आहे. जिथं काही नाही तिथं पुरवठा करणारा माझा देव आहे. जिथं आशा नाही तिथं आशा देणारा, जिथं सहाय्य नाही तिथं स्वतः उभं राहणारा, जिथं पराक्रम नाही तिथं अद्भुत कृती करणारा, जिथं विजय नाही तिथं सामर्थ्य दाखवणारा, आणि जिथं काम नाही तिथं पराक्रमाने उभा राहणारा माझा परमेश्वर एजऱ्याबरोबर उभा राहिला. अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ USA, डॉक्टर अब्राहम लिंकन,
61 मध्ये सत्य घटना आहे. आजही जगाच्या पाठीवरचा मोठा सर्वात अभिषिक्त इतिहास आजही जिवंत आहे. जुलै 1861 मध्ये अब्राहम लिंकन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला त्या जगातील लोकांचा कडवा विरोध डावलून जगामध्ये त्या काळामध्ये गुलामगिरीचं उच्चाटन करून टाकण्यासाठी जुलै 1861 मध्ये डॉक्टर अब्राहम लिंकन यांनी राष्ट्रीय उपवास प्रार्थनेचं आयोजन केलं. लक्षात ठेवा, एक देशाचा राष्ट्रपती, कोणत्या देशाचा? महासत्ता असलेल्या देशाचा. अख्खा देश आज अमेरिकेसमोर झुकत आहे आणि ज्याने अमेरिकेला जगाच्या पाठीवरती निर्माण ओळख करून दिली, त्या देशाचा राष्ट्रपती गुलामगिरी, जगामधली गुलामगिरी, जगामधलं पाप फेकून देण्यासाठी तो त्याच्या पदावरून खाली बसला, तो त्याच्या अधिकारावरून खाली बसला, तो त्याच्या वैभवावरून खाली बसला. आणि शास्त्र सांगतं अशा लोकांमध्ये तो बसला ज्यांची लायकी नव्हती त्या अब्राहम लिंकन समोर बसण्याची. त्या लोकांसमोर गुडघ्यावर जाऊन अब्राहम लिंकन दिवसभर प्रार्थना करत राहिला. इतिहास असं बोलतं 1861 मध्ये अब्राहम लिंकनने संपूर्ण देशात, फक्त अमेरिकेमध्येच नाहीत, या भूतलावर जेवढे देश आहेत त्या सर्व देशामध्ये राष्ट्रीय उपवास प्रार्थनेचा दिवस म्हणून घोषित केला की जगातील गुलामगिरी, जगातील पाप, जगातील नाश समूळ निघून जावा आणि जगाला देवाचं गौरव, देवाचं महत्त्व प्रगट व्हावं हे कळावं म्हणून एका राष्ट्रपतीने मातीत गुडघ्यावर जाऊन त्याने उपवास आणि प्रार्थना केली. आणि त्याविषयी असं बोलतं, जगाच्या इतिहासात आजही सुवर्ण अक्षरांनी, सत्य आहे, सुवर्ण अक्षरांनी त्यांना देवाचा भक्त म्हणून मान्यता दिली. राष्ट्रपती म्हणून मान्यता तर आहेच. संयुक्त राष्ट्र महासभा, युनियन कंट्री, त्यांच्या सरचिटणीसला सुद्धा त्याने म्हटलं नाही, राष्ट्रीय उपवास दिवस घोषित केला. तुम्हाला पण गुडघ्यावर येऊन बसायचं आहे. तुम्ही जरी संयुक्त राष्ट्र सभेचे सरचिटणीस असतान तरी तुम्हाला गुडघ्यावर येऊन बसायचं आहे. जगात जेवढे देश आहेत तेवढ्या देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री जुलै 1861 मधला दिवस आहे की त्या दिवसात राष्ट्रीय उपवास प्रार्थना जगाच्या पाठीवरती झाली आणि देशात गुलामगिरी नष्ट झाली. लक्षात ठेवा, जर उपवास प्रार्थना जीवन बदलणारी आहे, उपवास प्रार्थना बदलणारी आहे, उपवास प्रार्थना प्रत्येक गोष्ट आपल्यामधून काढून टाकण्याची आहे, हे एका राष्ट्रपतीला जेव्हा कळालं की उपवास प्रार्थना जर बदलू शकते, तर आज मंडळीला मला आव्हान करायचं आहे, कुटुंबाला मला आव्हान करायचं आहे. आज तुमच्यासाठी डोंगरा एवढ्या समस्या असू द्या, तुमच्यासाठी अनेक कठीण समस्या असू द्या, संकल्प करा, देवा मला हे काढून फेकून द्यायचं आहे. नियोजन एजरेने केलं, मला जगाकडून सहाय्य नको आहे, मला परमेश्वराकडून सहाय्य हवं आहे. कारण ज्याचा मी आहे किंवा ज्याची मी आहे तो परमेश्वर मला ओळखणारा परमेश्वर आहे, तो मला अभिषेक करणारा परमेश्वर आहे, तो मला जाणणारा परमेश्वर आहे, कारण मी देवाचा आहे. प्रियानो, आणि तिसरी गोष्ट उपवास प्रार्थना, तिसरी गोष्ट विश्वासात वाढ करणारी उपवास प्रार्थना असते. लक्षात ठेवा,
उपवास प्रार्थनेद्वारे आपल्या जीवनातील अविश्वासाच्या आत्म्याला दूर करण्यास सहाय्य करते. ज्या लोकांच्या जीवनात उपवास प्रार्थना नाही, त्यांच्या जीवनात अविश्वासाचा आत्मा, कठीणपणाचा आत्मा, हट्टीपणाचा आत्मा तयार होतो. आणि हा अविश्वासाचा आत्मा दूर करण्यासाठीच उपवास प्रार्थना असते. शास्त्र असं बोलतं, मत्तेचं शुभवर्तमान 17वा अध्याय आणि वचन नंबर 21 मध्ये, मत्तेचं शुभवर्तमान 17वा अध्याय आणि वचन नंबर 21 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? तरी पण प्रार्थना व उपवास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. या ठिकाणी फेप्रेकरी मुलाची एक कहाणी सत्यात परमेश्वर त्या ठिकाणी दाखवत आहे. एका मुलाला फिट येत होतं आणि तो फिटामधला आत्मा त्या मुलाला विस्तवाकडे, पाण्याकडे वारंवार नेऊन त्याला नाश करत होता. अनेक वेळा त्याचा बाप त्याच्यासाठी दुःखी होता की माझा मुलगा, एकुलता एक मुलगा, या फिट येणाऱ्या आत्म्यामुळं त्रासित आहे. मग त्याने अनेक जगाचे उपाय केले, पण त्याचा मुलगा काही बरा झाला नाहीये. मग त्याच्या लोकांनी त्याला सांगितलं, जा येशूकडे जा आणि येशूला सांग की देवा, माझ्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेव म्हणजे माझा मुलगा बरा होईल. पण ज्यावेळेस ते येशूकडे आले त्यावेळेस येशू त्या ठिकाणी नव्हता. कारण येशू अशा ठिकाणी होता त्यावेळेस त्याचं रूपांतर होत होतं. मग त्याच्या 17व्या अध्यायामध्ये येशू, पेत्र, योहान आणि याकोब डोंगरावरती रूपांतराची प्रार्थना करत होते आणि खाली बाकीचे 9 शिष्य या दुष्ट आत्म्याला धमकावत होते. पण दुष्ट आत्मा त्यांच्यातून काही निघाला नाही. म्हणून मोठ्या दुःखाने त्याचा बाप, त्रासलेला बाप रडत होता. त्यावेळेस येशू ख्रिस्त डोंगरावरून खाली आला. त्यावेळेस म्हणता की काय झालं? त्यावेळेस म्हणला, प्रभूजी, मी या व्यक्तीला, माझ्या मुलाला तुमच्या शिष्यांकडे आणलं, पण त्याला बरं करता आलं नाहीये. त्यावेळेस येशू म्हणतो, अरे अल्पविश्वासी पिढी, मी तुमच्याबरोबर कुठपर्यंत असू आणि कुठपर्यंत तुमचं सोसू, त्याला माझ्याकडे घेऊन या. मग येशू त्या फेप्रेकरी व्यक्तीकडे जात आहे. त्याच वेळेस त्याचा बाप म्हणताय, प्रभू, माझ्यातील अविश्वास दूर करा. शास्त्रामध्ये त्या भागामध्ये असं लिहिलं, माझ्यातील अविश्वास दूर करा. उपवास प्रार्थना अविश्वासाची, तुमच्यामध्ये जी कृती आहे ना, ती अविश्वासाची कृती घालून देण्यासाठी उपवास प्रार्थना असते. विश्वासाची वाढ झाली पाहिजे उपवास प्रार्थनेत, सामर्थ्याची वाढ झाली पाहिजे, वचनाची वाढ झाली पाहिजे. त्यावेळेस उपवास प्रार्थनेचं फळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पाहायला जगाला मिळेल. आणि चौथी गोष्ट, लास्ट गोष्ट, देवाची करुणा तुमच्या आणि माझ्यामध्ये वाढली पाहिजे. अनेक वेळा प्रियानो, उपवास प्रार्थनेमुळं देवाचं जे हृदय आपल्यासाठी शासन देणारं आहे, हे शासन देणारं हृदय आपण आपल्यासाठी अनुकूल केलं पाहिजे, आपल्या बाजूने वळवलं पाहिजे. शास्त्र हे बोलतं, निनवेचा नाश देवाला करायचा होता, कारण निनवेमध्ये अशा अनेक प्रकारचं पाप वाढलं आणि देवाने म्हटलं, जा, मला निनवेचा नाश करायचा आहे, त्या लोकांविरुद्ध तू संदेश दे. योनाला संदेश दिला, पण योना निनवेला जाण्याऐवजी तार्शिसला निघून गेला. पण शास्त्र असं बोलतं, देवाची करुणा एवढी झाली की देवाने त्याला तार्शिसमधून, माशाच्या पोटातून त्याला बाहेर काढलं आणि त्याला निनवेला संदेशच द्यायला देवाने लावलं. तसा सोडला नाहीये. ज्यावेळेस तुमची देव निवड एखाद्या गोष्टीसाठी करतो ना, आम्ही किती जरी पळालो ना, देव पळू देतो. तुला पळायचं आहे का? पळ. तुला अविश्वासी व्हायचं आहे का? अविश्वासी हो. तुला कठोर व्हायचं आहे का? कठोर हो. तू कसंही जीवन जरी जगला ना, तरी मला तुला बोलवल्याशिवाय आणि हे काम तुझ्याच शिवाय केल्याशिवाय मी राहणार नाहीये. त्याला जहाजात बसू दिलं, तार्शिसच्या जहाजात बसू दिलं, त्याला झोपू दिलं. समुद्र देवाने खवळला
आणि मग त्या जहाजातील लोक म्हटले, हा एवढा निवांत कसा झोपलाय, आपण मरायला लागलो, त्याला चिंता नाही का? जे ते आपापल्या देवाचा धावा करू लागले. आणि मग त्याला म्हटले, अरे बाबा तुला काही आशा नाही का? तू कोण आहेस? तो म्हणतो, मी परात्पर देवाचा सेवक आहे. लक्षात ठेवा, जे ते आपापल्या देवाचा धावा करू लागले आणि हा बिचारा गाढ निद्रेमध्ये झोपी चालला, पण त्याला चिंता नाहीये, कारण तो देवापासून पळत आहे म्हणून त्याला चिंता नाहीये. लोक जहाजातलं सामान समुद्रात फेकू लागले, जहाज हलकं करू लागले. त्यांना म्हटलं, आशाने तरी जहाज बुडणार नाहीये. तो म्हणला, तुम्ही किती सामान जरी जहाजाचं समुद्रात टाकलं तरी तुमचं जहाज बुडन. का? कारण मी देवाचा सेवक देवापासून पळत आहे. आता काय करा, सामान खाली टाकू नका, मला उचला, समुद्रात टाका, तुमच्यासाठी वादळ शांत होईल. लक्षात ठेवा, ज्यावेळेस जहाजातला हा देवाचा सेवक लोकांनी समुद्रात टाकला, वादळ शांत झालं. वादळ तेव्हा शांत झालं ज्यावेळेस मासा त्याच्यासाठी देवाने तयार केला. हा जसाही पडला तसा योना माशाच्या पोटामध्ये गेला. 3 दिवस 3 रात्र. आणि मग चौथ्या पहाटच्या सकाळी मासा समुद्राच्या किनारी आला. त्याने समुद्राच्या किनाऱ्यावर असताना त्या योनाला आपल्या पोटातून ओकून टाकलं. योना उठला, आपलं अंग त्याने धुतलं आणि मग त्याला कळालं देव सर्वसमर्थ देव आहे. आणि मग त्याने निनवेचा रस्ता धरला. निनवेला त्याने पश्चातापाचा संदेश दिला. आणि हा पश्चातापाचा संदेश कोणी ऐकला हो? राजा, प्रजा आणि सर्व प्रकारचे जीवजंतू. ज्यांना बोलता येत नव्हतं त्यांनी हा संदेश ऐकला. आणि बायबल सांगतं, राजा त्याच्या सोन्याच्या सिंहासनावरून खाली उतरला. आपले कपडे त्याने बदलले, डोक्यामध्ये धूळ आणि राख त्यांनी घातली. परमेश्वरासमोर रडत ते बसले. का? कारण देव आमचा नाश करणार आहे. हे ज्यावेळेस निनवेच्या मंडळीला कळालं, निनवेच्या शहराला कळालं, निनवेच्या प्रजेला कळालं, निनवेच्या लोकांना कळालं, एका संदेशामुळं बायबल सांगतं अख्खा देश परमेश्वराने रस्त्यावरती आणला. सर्व लोक रडू लागले. त्यास राजाने आज्ञा केली, राजापासून जनावरापर्यंत कोणीच अन्न सेवन करायचं नाही. शास्त्र सांगतं त्यांचा उपवास देवाने पाहिला, त्यांचं मन देवाने पाहिलं, त्यांचा पश्चाताप देवाने पाहिला, त्यांचं तुटणं देवाने पाहिलं, त्यांचं परिवर्तन देवाने पाहिलं. आणि देवाने जो नाश करण्याचा विचार आणला होता तो नाश देवाने बदलला. देवाची करुणा उपवास प्रार्थनेमुळे आली. योनाचं पुस्तक 3रा अध्याय वचन 10 मध्ये शेवटचं वचन. देवाने त्यांचे वर्तन पाहिले. 3रा अध्याय वचन 10. देवाने त्यांचं वर्तन पाहिलं, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळाले आहेत, ते आपल्या वाईट मार्गापासून वळाले आहे. हे पाहिलं तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता, जे अरिष्ट आणीन मी असं म्हणालो होतो, त्याविषयी तो देव अनुताप पावला. आणि त्याने त्याच्यावरती आणले नाही, त्यांच्यावरती आणलं नाही. एक उपवास प्रार्थना जीवन बदलण्याची सुरुवात करतं. एक उपवास प्रार्थना अरिष्ट टाळण्याची सामर्थ्य आपल्या जवळ ठेवतं. एक उपवास प्रार्थना अविश्वास माणसामधला घालून देतं. एक उपवास प्रार्थना स्वतःला प्रभू समोर नम्र करण्यासाठी तयारी करतं. मग प्रिय लक्षात ठेवा, आज आमची उपवास प्रार्थना आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे. मंडळीची उपवास प्रार्थना मंडळीसाठी किती महत्त्वाची आहे. कुटुंबाची उपवास प्रार्थना प्रत्येक आठवड्याचा पहिला दिवस जो तुमच्या अनुसार सुटेबल आहे. पती पत्नी घरात जे कोणी आहे, संकल्प करायचा आजचा दिवस आपल्या कुटुंबासाठी परमेश्वराचा आहे.
जीवन बदलायचंय, उपवास प्रार्थनेमध्ये या आणि आपल्यातील देवाच्या पराक्रमाची, मार्गाची योजना आखा. देवाने यावं, देवाने बदलावं. म्हणून या दिवसामध्ये प्रियानो, आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये द्या आणि जीवन बदलण्यासाठी आपण स्वतः सर्वजण देवाच्या मार्गामध्ये, उपवास आणि प्रार्थनेमध्ये, जसा निनवेचा राजा नम्र झाला तसा आपण आपलं जीवन घेऊन देवाच्या हाती नम्र होऊया. म्हणजे माझा देव तुमच्यासाठी पराक्रम करेल. आमेन.